यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे जिंकू शकेल अशा जागांवर दावा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर ताकद असलेल्या 50 ते 60 जागांवर मनसे लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना उद्धव ठाकरे मनसे सोबत युतीसाठी शिवतीर्थचे उंबरठे झिजवत आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून नावं सादर करण्याचे निर्देश। विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता। सत्तांतरासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा दावा। संतोष बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचा मुटकुळेंचा आरोप। मालेगावच्या डोंगराळीतील अत्याचार प्रकरणी मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांचा रस्ता रोको। चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मालेगाव अत्याचार प्रकरणी आंदोलन करणारे नागरिक आक्रमक, आंदोलन करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आविष्कार भुसेंचा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात डोंगराळी अत्याचार प्रकरणी ठिय्या मांडण्यात आला होता। मालेगावच्या डोंगराळे प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी संपन्न। आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मानगाव जवळच्या रस्त्यावरची घटना। 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून तलवारीनं वार। बीडमध्ये मारहाण झालेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राम खाडेंवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार। राम खाडे हे सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती चिंताजनक। अहिल्यानगरच्या मांदळीत राम खाडेंवर झालेल्या हल्ल्यास्थळाची पोलिसांकडून पाहणी। या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार नाही। तक्रार आल्यावर कारवाई करू, पोलीस अधीक्षकांची माहिती। अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्यानं हल्ला। भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगून शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यानं हल्ला केल्याचा आरोप। बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबरला। आजच्या सुनावणीत कोर्टाकडून आरोपी कृष्णा आंधळेला अटक का होत नाही यावरून तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त। राम खाडेंवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, बीडचे खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। तर या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या जेलमधील मुक्काम वाढला। उघडे आणि निकम टोळीत झालेल्या वादातून सराईत गुन्हेगार सागर जाधववर गोळीबार करण्यात आला होता। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजीत पाटी। मराठी एकीकरण समितीकडून महापालिकेकडे तक्रार दाखल। पाटी ताबडतोब मराठीत करण्याची केली मागणी। अमित साटम फडणवीसांना खुश करण्यासाठी तोंड चालवतात, मनसेच्या गजानन काळेंची टीका। जेटली, नड्डा, गोयल यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून, तेव्हा ठाकरेंवर बोलताना सांभाळून बोला, गजानन काळेंचं वक्तव्य। मराठी एकीकरण समितीनं राज्य परिवहन मंत्र्यांची भेट घेतली। एसटीच्या लोगोमधील काही ठिकाणी जय महाराष्ट्र नाव हटवलं, तसंच एसटीमधील सूचनांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य दिल्याची तक्रार। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेला उपस्थित राहण्यासाठी चक्क आशा आणि अंगणवाडी सेविकांना सक्ती। गट प्रवर्तकांनाच सभेला हजर राहण्याचे आदेश दिले। सोलापुरात अजितदादांना निवेदन देताना महिलेला अश्रू अनावर। मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महिलेची मागणी। मुलगा अभिजित मोरे यांचा 5 महिन्यांपूर्वी मृत्यू। अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज केलेल्या उज्ज्वला थिटेंचा अजितदादांकडून सत्कार। यावेळी कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दमदाटी करून चालत नाही। अजित पवारांची नाव न घेता राजन पाटलांवर टीका।
तर प्रत्येकाची एक वेळ असते, कधी ना कधी फुगा फुटतोच, दादांचं टीकास्त्र. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्देश, निधी आणि तिजोरीच्या चाव्यांबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं टीकास्त्र. ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांचा राम कदम आणि योगेश कदमांवर उमेदवार पळवल्याचा आरोप, तर शिवभक्त आणि रामभक्त असल्याचं सांगत आणि कृत्य मात्र रावणाचं करायचं, जाधव यांचं टीकास्त्र. मुंबईच्या बोरिवली पूर्वेतील कृष्णानगर परिसरात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, टँकर लावण्याच्या वादानंतर हाणामारी. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, तर विरोधकांना पराभव दिसत असल्यानं खोटा आरोप, शरद पवार पक्षाकडून स्पष्ट. राम शिंदेंकडून निवडणुकांच्या प्रचारवेळी सरकारी फौजफाट्याचा वापर, आमदार रोहित पवारांकडून राम शिंदेंचे प्रचारावेळचे व्हिडिओ पोस्ट, मतदारसंघ हे आपलं कुटुंब, मग इतकी सुरक्षा कशाला, रोहित पवारांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.